नमस्कार मंडळी, आपण सध्या आहोत संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या घराच्या शेजारी आणि या ठिकाणी अथंग असा मराठ्यांचा सागर तुम्हाला पाहायला मिळेल। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी महिला असतील, पुरुष असेल, लहान बाळा असतील, हे सज्ज झालेले असून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत। तर महिला वर्ग सुद्धा तुम्हाला मोठ्या संख्येने दिसेल। याच ठिकाणी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे थोड्याच वेळात येणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी महिला वर्ग, पुरुष वर्ग आणि मोठ्या संख्येने तरुण वर्ग सुद्धा या ठिकाणी थांबलेला आहे। तसेच थोड्याच वेळात संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे या ठिकाणी पोहोचतील आणि सांगायचं तात्पर्य झालं तर या ठिकाणी हा जो काही ताप आहे तो प्रत्येक किलोमीटर, प्रत्येक 2 किलोमीटरला थांबलेला ताप आहे आणि या पाठीमागे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा जो काही भरपूर असा काही ताप आहे, गाड्याचा ताप असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि विशेषतः पाटलांनी सांगितल्याप्रमाणे मुंबईतच हा गणपती घेऊन जाणार असा ते काही निश्चय आहे। ते घेऊन गणपती बाप्पाचं विसर्जनसुद्धा मुंबईतच केला जाईल असं संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। आणि स्वागतासाठी या ठिकाणी सज्ज झालेले गावकरी असतील, समाजसेवक असतील आणि विविध जिल्ह्यातून आलेले मराठा बांधव असतील, हे तुम्हाला पाहायला मिळत आहेत।